नमस्कार, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे आणि आज या हिवरखेड रोडवर जे वडाळी सटवाई आणि लाडेगाव या गावाच्या जवळपास एक जे रोडला अटॅच असलेलं एक जे केळी चिप्सचं जे दुकान आहे, तर हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आणि मोठ्या प्रमाणावर इथं ग्राहक उभे राहतात असं हे दुकान आहे आणि अतिशय चौफुल्लीच्या या ठिकाणी यांनी हे स्टॉल डेव्हलप केलेलं आहे। आणि हे जे केळी चिप्सचे जे उद्योजक आहेत तर हे आहेत वडाळी सटवाई येथील आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं हे जे स्टॉल आहे हे स्टॉल डेव्हलप केलेलं आहे। आणि सिजनेबल हे काय करतात की सिजनेबल वेगवेगळ्या प्रकारचा स्टॉलवरती वस्तू विक्रीसाठी ठेवत राहतात। सध्या पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे तर यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं इथं केळी चिप्सचं जे स्टॉल आहे ते लावलेलं आहे। कधी कधी ते फ्रूट्स आहेत, त्याच्यामध्ये मग जो उन्हाळा असला तर मग त्याच्यामध्ये टरबूज असतील, आंबे असतील आणि इतर वेळेला केळी आहे, त्यानंतर पपई आहे, उन्हाळ्यात अधिक टरबुजाच्या सुट्टीला खरबूज वगैरे आहे। तर सिजनेबल यांचे स्टॉल आहे हे चेंज होणारं आहे आणि परिवर्तनशील असं हे उद्योजक हे व्यक्तिमत्व आहे। आणि यांचं जे नाव आहे, नाव सांगा। दिवाकरजी रेळे हे वडाळी सटवाई येथील आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीनं आपण इथे बघू शकता की किती सुंदर पद्धतीनं त्यांनी इथं जे स्टॉल आहे स्टॉलची निर्मिती केली आहे। एकीकडे जे दोन एम्प्लॉईज आहेत तिथं जे कर्मचारी आहेत तर ते केळीचे सोल काढत आहेत आणि ते सोल काढून झाल्यानंतर यांना जे भट्टीच्या जवळ बसलेले आहेत दोघंजण तर त्यांना ते केळी सोलून देतात, जेणेकरून जे वर्किंग आहे फास्ट करता येणार आहे। आणि ते अतिशय सुंदर पद्धतीनं हे जे वर्किंग आहे हे करत आहेत आणि खूप फास्ट पद्धतीनं हे जे दादा आहेत यांनी कढईमध्ये जे चिप्स आहेत अतिशय त्याचे जे चिप्स तयार करून त्याच्यामध्ये टाकलेले आहेत। आणि इकडे हा जो रोड टच हा जो भाग आहे तर इथं हे जे चिप्स आहेत हे ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि ग्राहक जे आहेत तर जे रोडने जातात ते इथे थांबतातच, कारण त्यांना एकदा इथले जे चिप्स खाल्ले की परत त्यांच्या तोंडाला चव अशी येते की परत त्यांना इथं थांबण्याची इच्छा होतेच। आणि डेफिनेटली इथे थांबून ग्राहक काय करतात की या केळीच्या चिप्सचा आनंद घेतात। आणि वातावरणसुद्धा तसंच आहे, अतिशय सुंदर पद्धतीचं। आणि या दिवसांमध्ये जास्तीत जास्त जे आहेत ग्राहक इथं येत राहतात आणि या स्टॉलला व्हिजिट करतात। आणि मला हे सांगायचं आहे या माध्यमातून की हे जे व्यक्तिमत्व आहे, जे उद्योजक आहेत वडाळी सटवाईचे, तर हे कसं परिवर्तनशील व्यक्तिमत्व आहे, परिवर्तनशील उद्योजक आहेत आणि सिजनेबल हे आपला जो व्यवसाय आहे ते चेंज करत राहतात। यांच्याकडून जे बेरोजगार व्यक्ती आहेत तर यांच्याकडून ही गोष्ट आपण शिकण्यासारखी आहे। आपण नोकरीच्या मागे न लागता तर अतिशय कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये, कमी गुंतवणुकीमध्ये तुम्ही तुमचे मोठे जे व्यवसाय आहेत अशा पद्धतीचे आपण उभारू शकता। त्यामुळे काय होणार आहे की निश्चितच आपल्याला म्हणजे काय होणार आहे की उद्योग व्यवसाय डेव्हलप करण्यास मदत होईल स्वतःला आणि स्वतःला स्वयंरोजगार त्याच्यातून निर्माण होणार आहे। आणि जे काही आजकाल नोकरीच्या मागे धावणारे जे युवक आहेत तर त्यांना ही एक प्रेरणा मिळणार आहे। तसं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे वडाळी सटवाई येथील, तर यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासाठी आहे। आणि बघू शकता किती फास्ट पद्धतीनं ते जे की सोललेली जी केळी आहे तर त्या गरम तेलामध्ये चाळणीच्या माध्यमातून सुंदर पद्धतीनं कुकिंगच्या माध्यमातून सुंदर पद्धतीनं ते खिसून त्याच्यामध्ये टाकत आहे। सुंदर असं स्किल आहे, याला खूप सगळी मेहनत लागते, एवढं सोपी नाही आहे जेवढं आपल्याला दिसते। या केळी चिप्सच्या स्टॉलवरती स्वतः मालक म्हणून दिवाकरजी रेळे आणि सागर वालशिंगे हे स्वतः जी सोललेली केळी आहे या सोललेल्या केळीला
खिसणीच्या माध्यमातून खिसून ते कढईमध्ये गरम तेलामध्ये टाकत आणि तळण्याकरता. हे जे आपणास दिसत आहे हे दिवाकरची रेळे आहेत. वडाळे सटवाई येथे यांनीच ही स्टॉल इकडे बघा दादा आहे. आणि त्यांच्या बाजूनं जे आपणास बसलेले दिसत आहेत कढईपाशी, तर ते सागर भाऊ वालशिंगे, ते सुद्धा दुसऱ्या कढईमध्ये तळण काढण्याचं काम करत आहेत. त्यासोबतच जे केळी सोलणारे जे व्यक्ती आपणास दिसत आहेत या व्हिडिओजमध्ये, जे खाली बसलेले आहेत, तर त्यामध्ये गजानन भाऊ वाघ आणि अरविंद भाऊ राक्षसकर हे दोघंजणं केळी सोलण्याचं काम करताना आपणास दिसत आहेत. अतिशय सुंदर पद्धतीनं ती केळी सोलत आहेत, कारण ते खूप अवघड काम आहे, परंतु ते अवघड काम खूप छान पद्धतीने पार पाडत आहेत. त्यांच्याकडे खूप छान साहित्य आहे केळी सोलण्याकरता, त्यामुळे ते पटापट केळी सोलत आहेत. आणि त्यानंतर हे सगळं चिप्स तयार झाल्यानंतर ते ग्राहकांना देण्याचं जे काम आहे, तर म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंट किंवा विक्रीचं डिपार्टमेंट जे आहे तर हे सांभाळत आहेत या स्टॉलवरती मनीष भाऊ वालशिंगे. तर यांचंसुद्धा अतिशय छान योगदान आहे. ग्राहकांना ते चिप्स मोजून देतात आणि सगळ्यांनी मिळून जवळपास या स्टॉलवरती जवळपास 5 लोक इथं वर्किंग करत आहेत. हे जे आपणास बसलेले दिसत आहेत केळी सोलत आहेत छान पद्धतीनं. मी त्यांचं ते पाहिलं तर अतिशय सुंदर असं स्मार्ट वर्क ते करत आहेत केळी सोलण्याचं. ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दिसत असेल. केळीचे जे साल आहे ते जर तुम्ही हाताने काढतो म्हटलं तर ते खूप अवघड जाते. आणि हे स्वतः मालक दिवाकरची रेळे हे सध्या तुम्हाला तळण करताना तुम्हाला या व्हिडिओजमध्ये दिसत आहेत. आणि त्यांच्या बाजूनं जी दुसऱ्या कढईमध्ये जे तळत आहेत तर ते आहेत सागर भाऊ वालशिंगे, ज्यांनी टी-शर्ट्स घातलेली आहे निळ्या कलरची. तर अतिशय सुंदर असा हा यांनी उपक्रम चालू केलेला आहे. आणि ग्राहकांचा या स्टॉलला अतिशय उत्तम प्रतिसाद इथे लाभत आहे. आणि जे शब्दांकन आहे स्वतः प्राध्यापक प्रवीण बोंद्रे यांचं आहे. हे जे स्टॉल आहे हे आहे लाडेगाव ते वडाळे सटवाई च्या दरम्यान हिवरखे रोडवर आहे. आणि हे तालुका अकोटमध्ये येते, जिल्हा अकोला, राज्य महाराष्ट्र. एक ही स्टॉल आहे. तरी सर्व ग्राहकांना मी आवाहन करत आहे, जर आपण अकोट हिवरखे रोडवर प्रवास करत असाल तर नक्कीच या केळीच्या चिप्सच्या स्टॉलला आपण व्हिजिट करा. अतिशय चविष्ट अशी केळीची चिप्स आपणास इथं खावयास मिळणार आहे. जर तुम्ही एकदा काही इथली केळीची चिप्स खाऊन बघितली तर तुम्ही परत तुम्ही इथेच याल.